भारताचा एक उपेक्षित हिरो. तुम्हाला सांगतो, एवढी उपेक्षा कोणाच्याही वाट्याला आली नसेल. जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही खाशाबा दादासाहेब जाधव भारताचे पॉकेट डायनामो म्हणून ओळख. ऑलिम्पिक मध्ये देशासाठी पदक जिंकायचं स्वप्न, पण सरकारकडून मदत शून्य. परिस्थिती अशी आली की कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजच्या प्राचार्यांनी स्वतःचं घर गहाण ठेवलं आणि गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून खाशाबांना ऑलिम्पिकला पाठवलं. विचार करा, ज्या खेळाडूने देशाचा तिरंगा जगासमोर उंचावला त्याला स्वतःच्या देशात पैशासाठी झगडावं लागलं. 1948 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही 1952च्या ऑलिम्पिक पूर्वी त्यांना पुन्हा पुन्हा चाचण्या द्याव्या लागल्या. लढाई प्रतिस्पर्ध्याशी कमी आणि व्यवस्थेशी जास्त होती, आणि तरीही खाशाबा जाधवांनी हेलसिंकी ऑलिम्पिक मध्ये भारताला कांस्य पदक जिंकून दिलं. भारताचं पहिलं ऑलिम्पिक पदक. पण पदक जिंकल्यानंतरही त्यांना खेळाडूसाठी सर्वोत्तम मानला गेलेला अर्जुन पुरस्कार मिळण्यासाठी 2001 साल उजळावे लागले. म्हणजे पदक जिंकल्यानंतर तब्बल 49 वर्षांनी सरकारने त्यांच्या कामगिरीची दखल घेतली. किती लवकर! आजही त्यांना एकही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं नाही, जे त्यांच्या दर्जाच्या कोणत्याही खेळाडूसाठी अन्यायकारकच म्हणावं लागेल. बरं, त्यांच्या जन्मगावी स्मारक होणार होतं, पण तेही जमिनीच्या वादात अडकलंय. ज्याने जगाच्या नकाशावर भारताचं नाव कोरलं त्याला स्वतःच्या मातीत 2 गुंठेही जागा नशिबी आली नाही. मित्रांनो, खाशाबा जाधव केवळ गरिबीशी नाही तर एका कृतज्ञ व्यवस्थेशी लढले. 1984 मध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि काही वर्षांनी देशालाच विसर पडला की लिएंडर पेसच्या आधी भारतासाठी वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारा एक मराठी मातीचा वाघ होऊन गेला होता. आणि आता खाशाबा दादासाहेब जाधव यांचा जीवन प्रवास अखेर मोठ्या पडद्यावर झळकणार अशी आनंदाची बातमी असतानाच चित्रपटाचा टीझर येतो न येतो तोच वादाच्या भोवऱ्यात अडकतो. या चित्रपटाची घोषणा खरं तर 2019-20च्या सुमारास झालेली. तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ताणून होती. नागराज मंजुळे हे गेल्या कित्येक वर्षापासून या विषयावर संशोधन करत होते. सैराट आणि झुंड नंतर नागराज पुन्हा एकदा एक मातीतील गोष्ट घेऊन येणार म्हटल्यावर ही प्रतीक्षा अधिकच वाढली. अखेर 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून या चित्रपटाचा टीझर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि सोशल मीडियावर पुन्हा एकदा खाशाबा जाधव नावाचा बोलबाला सुरू झाला. 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिक मध्ये त्यांनी कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकलं. कोल्हापूरच्या मातीतून जाऊन 7 समुद्रापार भारताचा तिरंगा फडकवणारा हा ढाण्या वाघ आजच्या पिढीसाठी एक मोठी प्रेरणा आहे. अशा व्यक्तिमत्वाचा इतिहास जगासमोर येणं आवश्यक आहे आणि त्यासाठी नागराज मंजुळे पुढे येतात. आणि तुम्हाला माहित आहे, नागराज मंजुळे जेव्हा एखादा चित्रपट बनवतात तेव्हा तो केवळ चित्रपट नसून एक वास्तववादी अनुभव असतो. खाशाबाच्या भूमिकेसाठी त्यांनी केलेली कलाकारांची निवड आणि त्या काळातील कुस्तीचे मैदान कसं उभं केलं असेल याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. मंजुळेंच्या चित्रपटातील संगीत, कास्टिंग आणि मांडणी नेहमीच आउट ऑफ द बॉक्स असते. त्यामुळे खाशाबाकडूनही खूप मोठ्या अपेक्षा आहेत. पण मित्रांनो, जसा टीझर रिलीज झाला तसाच एक मोठा कायदेशीर वादही समोर आला. लेखक संजय दुधाने खाशाबा जाधवांवर त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकावरच हा चित्रपट उभा असल्याचा त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे खाशाबा जाधव या पुस्तकाचे कॉपीराईट हक्क त्यांच्याकडे असतानाही निर्मात्यांनी त्यांच्याशी संपर्क न साधता टीझर प्रदर्शित केल्याचा दावा करण्यात आला. यामुळे पुणे जिल्हा न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे, निर्मात्या ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओ यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. आता हा वाद चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा ठरणार की समोपचाराने मिटणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मित्रांनो, एवढ्या उपेक्षेनंतरही खाशाबा जाधवांना न्याय मिळत असल्याचं दिसत नाही. किमान हा त्यांच्यावरील चित्रपट तरी लवकरात लवकर प्रदर्शित व्हावा एवढीच अपेक्षा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? खाशाबा जाधव यांच्या झालेल्या उपेक्षेला कारण काय असतील? आता त्यांचा हा जीवन प्रवास मोठ्या पडद्यावर यायला हवा की नाही? आणि या वादावर तुमचं मत काय? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि अशाच फिल्मी अपडेटसाठी मूव्ही मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.